बीडमध्ये काही वेगळी परिस्थिती नाहीये। मराठवाड्यामध्ये आलेल्या महापुराचा फक्त शेतकऱ्यांनाच फटका बसलेला नाहीये, तर शेतकऱ्यांसोबत गावगाड्यातल्या अलुतेदार बलुतेदार यांनाही पुरानं उद्ध्वस्त केलंय। गावगाड्यातले तेली, माळी, साळी, तांबोळी यांनाही पुराचा जबरदस्त फटका बसलाय। बीड जिल्ह्यातल्या पूरग्रस्त गावातील अलुतेदार बलुतेदारांवर झालेल्या परिणामांवर झी24 तासचा एक स्पेशल रिपोर्ट बघूयात। पाऊस चालू झाला, रात्रभर पाऊस होता, काही अंदाजच नव्हता की असं पाणी येईल म्हणून। अचानक 4 वाजता वाजायला लागलं पाणी, सगळं उठून बघितलं तर खाली पाणी होतं। उठलो तेव्हा एवढं नव्हतं, पण अचानकच 10 मिनिटातच पाणी कमरे इतकं वाढलं होतं, इतका फ्लो होता पाण्याचा। गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवला। पाऊस कमी झालाय आणि आता पूर काहीसा ओसरलाय। पूर ओसरल्यानंतर पुराची दाहकता आणखी गडद झाली आहे। गेवराई तालुक्यातल्या धोंडराई गावातून अमृता नदी वाहते। याच नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि गावात पुराचं पाणी शिरलं। याचंच वास्तव सांगताना सुतारकाम करणाऱ्या सांगळे कुटुंबाच्या डोळ्यात आलेले अश्रू थांबत नाहीयेत। शेतीबरोबरच सांगळे कुटुंब सुतारकामाचा व्यवसाय करतं, मात्र पुरात सगळं होत्याचं नव्हतं झालंय। साखळी पद्धतीने सगळं पायरीवरून माल घेत होते, काही वाहून गेला, बराचसा माल वाहून गेला। आदल्या दिवशीच रात्री गाडी भरून माल आणलेला होता, 40-50 हजाराचा तरी असेल, तो माल सुद्धा सगळं वाहून गेला। काहीच करता नाही आले। बीड जिल्ह्यात झालेल्या पावसानं खरीपाच्या पिकांसह शेती खरवडून गेली आहे, तर दुसरीकडे गावगाड्यात पारंपरिक व्यवसाय करणारी कुटुंब उघड्यावर आली आहेत। सांगळे कुटुंबानं गावातील कामं घेतली होती, मात्र घरात साठवून ठेवलेली लाकडं पुराच्या पाण्यात डोळ्यांदेखत वाहून गेली। सरकार शेतीसाठी नुकसान भरपाई देतंय, मात्र आम्हा छोट्या व्यावसायिकांना देखील आधार द्यावा अशी मागणी हे सांगळे कुटुंब करतंय। अचानक उठून झोपेस डोळ्यासमोर एवढा आश्चर्यचकित घटना घडली ना, की आम्हाला काय करावं तेच कळत नव्हतं। पूर्ण असं पाण्यात तरंगत होते लाकडं, तर कोणतं घ्यावं आणि कोणतं नाही हेच कळत नव्हतं। पण साखळी पद्धतीने आम्ही काय केलं, थोडंसं एक करून एक पूर्ण लाकडं असं वरती टाकले आणि जे काही फ्लो मध्ये गेलेत ते पूर्ण वाहून गेलेत, कारण की खूप मोठाले होते। धोंडराई गाव गोदावरी नदीकाठच्या परिसरात वसलेलं आहे। गोदावरी नदीसह गावातील अमृता नदीनं देखील धोक्याची पातळी ओलांडली आणि गाव पाण्याखाली गेलं। याचंच वास्तव गावच्या महिला सरपंच शीतल साखरे यांनी थेट कृषी मंत्र्यांना व्हिडिओ कॉल मधून दाखवलं। अजितदादा येऊन प्रश्न मार्गी लावतील असं आश्वासन सरपंचांनी दिलंय। जे लोकांनी कापूस लावलं होतं सरकीचं, आज एक अक्षरशः ते बोंड आपण म्हणतो की ते पूर्ण सडलेले आहेत आणि परत त्याचा काही उपयोगच होणार नाही। म्हणजे ते पाणी जरी ओसरलं किंवा जमीन जरी वाळली गेली तरी त्याचा जो उपयोग काही जागेवर असं होतं की कापूस फुटलेला होता त्याला आणि तोही पूर्ण पाण्यात गेलाय। लोकांचे घरं पाण्यात गेलेत, लोकांच्या जे उदरनिर्वाहाचं साधनं होते, लोकांचे पिकांचं नुकसान, ऊसांचं नुकसान भरपूर प्रमाणात झालंय। सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावीच, पण गावगाड्यातील अलुतेदार बलुतेदारही पुरात उद्ध्वस्त झाले। या अलुतेदार बलुतेदारांना सरकारनं मदतीचा हात दिला पाहिजे, अन्यथा गावगाड्याची आर्थिक वीण उसवेल अशी भीती व्यक्त करण्यात येते आहे। महेंद्र बुधोळकर, झी24 तास, बीड।